लाडक्या बहिणींना भेट बँक खात्यात थेट। लाडकी बहीण योजना अविरत सुरू राहणार। आमदार संजय रायमुलकर। महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिलेले वचन पूर्ण केले असून महाराष्ट्रातील महिलांच्या थेट बँक खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै व ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। येत्या राखी पौर्णिमेनिमित्त व स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेचा शुभारंभ झाला आहे। 31 जुलैनंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा होणार आहे। या योजनेतून महिलांना आर्थिक सक्षमता देणारे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आमदार संजय रायमुलकर यांनी आभार मानले असून ही लाडकी बहीण योजना सतत अविरतपणे सुरू राहणार आहे। यामध्ये कोणताच खंड पडणार नाही। मात्र काही विघ्न संतोषी लोक याचा अपप्रचार करत असून विनाकारण काही अफवा पसरवत आहेत। या अफवावर महिलांनी कोणताही विश्वास ठेवू नये। महायुती सरकार खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे, असंही यावेळी आमदार संजय रायमुलकर यांनी सांगितलंय। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, मेहकर, बुलढाणा। राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक योजना मागच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी घोषणा केली आणि आपल्या महिला भगिनीला रक्षाबंधनाची भेट म्हणून महिन्याला 1,500 रुपये आणि 2 महिन्याचं अनुदान, म्हणजे काल परवा तुम्ही पाहिला असेल की अनेक महिला भगिनीच्या अकाउंटला ते पैसे भरायला सुरुवात झाली। लाखो म्हणजे 46 कोटी रुपयाची तरतूद या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून या ठिकाणी तरतूद केल्या गेली। त्याच्यामध्ये देवेंद्र भाऊ, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, या सर्वांनी एक चांगली योजना आपल्या या महिला भगिनीसाठी घोषणा केली आणि त्या माध्यमातून घोषणाच केली नाही तर आपल्या या येणाऱ्या 21 तारखेच्या रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत आपल्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये पडायला या ठिकाणी सुरुवात झाली आणि निश्चितच कुठेतरी आपल्या महिला भगिनीला दिलासा देण्याचं काम माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी दिले। परंतु काही विघ्न संतोषी लोक याच्यामध्ये अडचणी म्हणजे चुकीची बातमी या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा प्रयत्न या ठिकाणी करतायत की खास करून आपल्या मार्फत आमच्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला विनंती करतोय, एक माझं निवेदन त्यांच्यासाठी राहील, ही योजना भविष्यामध्ये बंद होणार नाही याची काळजी निश्चित राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी घेणार आहेत। केवळ ही निवडणुकीपुरती नाही तर जशा निराधारच्या योजना आहेत त्या आतापर्यंत अविरतपणे या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि त्या निराधार लोकांना त्या योजनेपासून लाभ मिळतोय, त्याच धर्तीवर ती योजना आहे आणि ही अविरतपणे हे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेचं योजना या ठिकाणी सुरू राहणार आहे। त्याच्यामुळे कुठलीही चिंता, कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका एवढी विनंती आपल्या मार्फत मी आमच्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी करतो। त्याचसोबत तुम्ही पाहिला असेल की राज्याच्या या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर त्यांनी चांगले निर्णय घेण्याला या ठिकाणी सुरुवात केली। त्याचे निर्णयाचे फायदे अनेक शेतकरी बांधवाला या ठिकाणी झालेले तुम्ही आम्ही पाहतोय। NDRFचे निकष बदलले, PM किसानच्या धर्तीवरती CM किसान योजना या ठिकाणी राज्यामध्ये चालू केली। त्याच्यानंतर आपल्या शेतकरी बांधवाला, आपल्या माता भगिनीला 3 सिलेंडर फ्री देण्याचं काम केलं, 1 रुपयामध्ये विमा देण्याचं काम केलं। मी तुमचं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी भरीव अशी मदत शेतकरी बांधवाला आतापर्यंत आली नाही, अशी मदत आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी आता ज्या लोकांच्या आपण एक सानुग्रह अनुदान, परत सानुग्रह अनुदान हेक्टरी 2 हेक्टरपर्यंत 10,000 रुपये सोयाबीन आणि कापसासाठी आपण देतोय। त्याच्यामध्ये काही लोकांचे ऑनलाईन ई-पास, ई-पीक पाहण्याचा याचे टेक्निकल अडचणी ज्यांना झाले त्यांना पैसे पडले, परंतु जी राहिले त्याच्यावरती शासनाने निर्णय घेतला आहे। त्याही लोकांना माननीय मंत्री महोदयांनी सांगितले की त्याच्या सरसकट त्या लोकांना, शेतकऱ्याला आपण मदत देणार आहोत। याची चिंता शेतकरी बांधवांनी करू नये अशी विनंती करतो। त्याचसोबत मागच्याच आठवड्यामध्ये राज्याचे माननीय आरोग्य देशाचे मंत्री महोदय माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मागणीनुसार कृषी मंत्र्यांनी एक बैठक लावून एक बैठक सर्व आमदारांची आणि माननीय नामदार महोदयाच्या उपस्थितीमध्ये माननीय धनंजय मुंडे साहेबांनी घेतली। त्याच्यातले 40,000 शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर केले होते आणि 56,000 शेतकरी बांधव आपले त्याच्यातले वगळले होते। तेच त्या मीटिंगमध्ये माननीय मंत्री मुंडे साहेबांनी
जे काही वगळलेले 56,000 शेतकरी आहेत आपल्या मतदारसंघातील, तेही त्याचा म्हणजे जिल्ह्यातले जे जे शेतकरी वगळले होते ते घेण्याचे आदेश केले. त्यातले आपल्या मेकर मतदारसंघातील 56,000 शेतकरी पुन्हा त्या विम्याच्या क्लेममध्ये या ठिकाणी बसणार आहे. त्याचा फायदा शेतकरी बांधव या ठिकाणी भेटणार आहे. आणि या सर्व हे जनतेचं सरकार आहे, हे मायबाप जनतेचं सरकार असल्यामुळं आम्ही ज्याच्या भरोश्यावर लहानाचे मोठे झालो, ज्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिले, सदैव हा परिवार समजून, कुटुंब समजून, हा मतदारसंघ कुटुंब समजून, या लोकांच्या समस्या त्या आमच्या समस्या समजून आपण या ठिकाणी काम करण्याचं काम करतोय. आणि भविष्यामध्ये कुठल्याच प्रकारची अडचणी आमच्या बळीराजाला सरकारच्या माध्यमातून कामाला विकास कामं करत असताना येणार नाही, अशी 100% खात्री मी आपल्या मतदारसंघातील बळीराजाला या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपल्या पत्रकार बांधवाचे आमच्या वेळेवरती निमंत्रणाला आपण या ठिकाणी आले, उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.